नमस्कार मित्रांनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. आत्महत्या करणारे लोक कसे जन्माला येतात. एके दिवशी नारायण भक्त देवर्षी नारदजी यमलोकात येतात. नारदजींना येताना पाहून धर्मराज नारदजींना म्हणतात, हे महान ऋषी, यमलोकात तुमचे स्वागत आहे. आज तुमच्या यमलोकामध्ये कशासाठी आला आहात ते मला सांगा. देवर्षी नारदजीने हात जोडून म्हणतात, हे सूर्यपुत्र, हे काठीधारक, मी तुम्हाला सर्वप्रथम नमस्कार करतो. आज मी तुमच्याकडे कोणतीही बातमी घेऊन आलो नाही. मी माझ्या शंका घेऊन तुमच्याकडे आलो आहे. कृपया माझ्या या शंकाचं निरसन करा आणि माझे अस्वस्थ मन शांत करा. मग धर्मराज म्हणाले, हे महान ऋषी, मी तुमच्या शंकाचे निरसन नक्कीच करेल. मग देवर्षी नारदजी म्हणतात, हे सूर्यपुत्र धर्मराज, माझा पहिला प्रश्न असा आहे की कोणत्या पापामुळे स्त्रिया चेटकीन बनतात. असे कोणते पाप आहे त्यांना असे रूप धारण करण्यास भाग पडते. आणि माझा दुसरा असा प्रश्न आहे की आत्महत्या करणारा माणूस पुढचा जन्म कधी आणि कसा घेतो, आणि शेवटी तो कोणत्या कर्मामुळे तो आत्महत्या करतो. देवर्षी नारदजीने हे प्रश्न ऐकून धर्मराजला म्हणाले, हे महान ऋषी, आज तुम्ही संपूर्ण मानव जातीच्या हितासाठी हा एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न विचारला आहे. हे महान ऋषी, मी तुमच्या पहिल्या प्रश्नाचे उत्तर एका महान कथेद्वारे देऊ इच्छितो. त्यानंतर मी तुमच्या दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर नक्की देईन. ही प्राचीन काळाची गरज आहे. दक्षिणेकडील देशात एक अतिशय सुंदर शहर होते. त्या शहरामध्ये एक गरीब ब्राह्मण राहत होता. त्याच्या पत्नीसह एका साध्या झोपडीत राहत होता. पतीचे नाव धर्मदत्त आणि पत्नीचे नाव सतीष्णा होते. हे जोडपे आध्यात्मिक साधना सोडून गेले होते, पण त्यांचे जीवन खऱ्या प्रेमाने आणि भक्तीने भरलेले होते. सतीष्णा तिच्या पतीला देवाचे रूप मानत होती. तिचे दैनंदिन दिनचर्या तिच्या पतीची सेवा करण्यात आणि देवाची पूजा करण्यामध्ये घालवत असे. ब्राह्मण धर्मदत्त एक साधा आणि धार्मिक व्यक्ती होता. तो गावातील प्राचीन मंदिरात पुजारी म्हणून काम करत असे. त्यांचे जीवन सत्य आणि प्रामाणिकपणाचे उदाहरण होते. जरी गरिबीने त्यांना सर्व बाजूने वेढले होते, परंतु त्याने कधी धर्म आणि सत्कर्माचा मार्ग कधी सोडला नाही. तो दररोज देवाची पूजा करत असे. सतीष्णाने तिच्या पतीला कठीण परिस्थितीतही सोडले नाही. कथा पुढे सांगताना धर्मराज म्हणाले, हे महान ऋषी, एके दिवशी असे घडले की नेहमीच निरोगी आणि बलवान असलेला धर्मदत्त अचानक आजारी पडला. हे सर्व त्याच्या मागील जन्माच्या पापामुळे घडले. हळूहळू धर्मदत्तची तब्येत आणखी बिघडू लागली. ती नेहमी देवाला तिच्या पतीच्या कल्याणासाठी प्रार्थना करायची. सतीष्णा त्यांच्या दुःखाने खूप अस्वस्थ झाली. तिने गावातील वैद्यांना बोलवले, जे खूप अनुभवी होते आणि आयुर्वेदाचे अद्भुत ज्ञान त्यांना होते. वैद्यांनी त्यांची नाडी तपासल्यानंतर गंभीरपणे म्हटले, हे देवी सतीष्णा, त्यांचा आजार खूप गंभीर आहे. जर त्यांच्यावर वेळेवर उपचार केले नाहीत तर परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते. यावर एकच उपाय आहे, भगवान शिवाच्या मंदिरातील प्रसाद. तो प्रसाद त्याला निरोगी आणि आरोग्य देऊ शकतो. याशिवाय कोणतेही औषध त्याला निरोगी आणि करू शकत नाही. वैद्याचे ऐकून सतीष्णाच्या मनामध्ये विचारांचे वादळ उठले. तिला माहीत होते की हे मंदिर गावापासून खूप दूर घनदाट आणि भयानक जंगलाच्या पलीकडे आहे. तिने जंगलाबद्दल आणि अनेक भयानक कथा ऐकल्या होत्या. लोक म्हणायचे की तिथे वन्य प्राण्यासोबतच तिथे अज्ञात शक्ती आणि भूतही तिथे राहतात. पण सतीष्णाला तिच्या पतीबद्दल इतके प्रेम होते आणि भक्ती होती की तिने कोणत्याही प्रकारची भीती तिच्यावर येऊ दिली नाही. तिने प्रतिज्ञा केली की ती तिच्या पतीसाठी आपला जीवही देऊ शकते. हे जंगल किती भयानक असले तरी ते सोडून ओलांडून भगवान शिवाच्या मंदिरातून प्रसाद आणेल आणि तिच्या पतीला त्याच्या आजारापासून ती बरे करेल. मनात दृढ निश्चय करून सतीष्णा मंदिरातून प्रसाद आणण्यासाठी घराबाहेर पडली. ती ओठावर भगवान शिवाचे स्मरण करत त्या भयानक जंगलाकडे हळूहळू जाऊ लागली. जंगलाजवळ पोहोचता तिची नजर तिथल्या भयानक दृश्यावर पडली. हे सामान्य जंगल नव्हते. ते असे ठिकाण होते जिथे निसर्ग त्याच्या सर्व भयानक स्वरूपात अस्तित्वात होत्या. आजूबाजूला मोठी मोठी झाडे होती. त्यांच्या मोठ्या मोठ्या फांद्यांनी आकाशाला धरले आहे असे वाटत होते. त्या प्रचंड झाडाच्या वाकड्यामध्ये फांद्यावर वेली लटकत होत्या, जणू काही एखाद्या अदृश्य शक्तीने त्यांना उपटून टाकले आहे. सावली इतकी दाट होती की सूर्याची किरणे तिथे पोहोचण्यास घाबरत होती. प्रत्येक झुडपामागे काहीतरी नक्कीच होते, पण तो प्राणी नव्हता, ते शरीर नव्हते, ते एक फक्त अस्तित्व होतं.
सूर्याने स्वतःच त्याला सोडून दिल्यासारखे जंगलात अंधार पसरला होता. जंगलाची हवा कुजलेल्या पानाच्या, ओल्या मातीच्या आणि एखाद्या अज्ञात गोष्टीच्या वासाने भरलेली होती. असे काहीतरी ते जीवनाचा इशारा देत नव्हते, तर ते फक्त मृत्यूचा हा वास एखाद्या स्मृतीसारखा होता. ते जाणिवेला अस्वस्थ करते. आणि मग ते विचित्र शांतता, आणि जी शांतता नव्हती तर एक लपलेला आवाज होता, एक शांतता जी किंचाळीपेक्षाही भयानक होती. जणू काही सर्व काही खास रोखून काहीतरी अप्रिय घटण्याची वाट पाहत होती. मध्येच कुठेतरी घुबडांचा किंचाळणारा आवाज, दूरवर येणारा कोल्हाचा हासा, या सर्वांनी मिळून ती शांतता आणखीन गडद केली. जंगल जिवंत होते, पण या जंगलाच्या मध्यभागी एक जागा होती ज्याच्या शांततेत काही लपलेली जाणीव होती. गावातील लोकांनी ते पाहण्याचे धाडस कधी केले नाही. ती जागा होती जिथे 7 चेटकीण राहत होत्या. ही जागा घनदाट झाडे होते आणि काटेरी झुडपांनी वेढलेली होती. तिथे वातावरण नेहमीपेक्षाही विचित्र होते. जणू काही झाडांची मुळे जमिनीतून बाहेर पडत आहेत, काही पक्ष्यांची वाट पाहत आहेत. या चेटकिणीचे वर्णन म्हणजे त्यांचे डोळे आगीच्या ज्वाळासारखे होते. त्यांना त्यांच्यात क्रूरता आणि भीतीचे इतके मिश्रण होते की त्यांना कोणीही त्यांच्या डोळ्यात थेट पाहण्याची हिंमत करू शकत नव्हते. त्यांचे लांब टोकदार नखे आणि जळलेले केस भयानक बनवत होते. जंगलातील भयानक शांततेला छेद देत होते. त्यांचे हास्य दूरवर ऐकू येत होते आणि त्यांच्या चेटकिणीला कोणत्याही माणसाचे अस्तित्व सहन होत नव्हते. माणूस त्या जंगलाजवळ पोचता त्याला आपलं शिकार बनवण्याच्या तयारीस होत असत. त्यांना पिशाची स्वभाव आणि भूक त्यांना आणखी क्रूर बनवत असे. लोक जंगलाच्या या भागाला मृत्यूचे घर म्हणत असे, कारण तिथून कोणीही जिवंत परत येत नव्हते. सतीशनेला हे सर्व माहीत होते, तरीही तिचे मन विचलित झाले नाही. दृढ निश्चयाने भगवान शिवाचे नाव घेत ती भयानक जंगलात प्रवेश करत होती. तिच्या प्रत्येक श्वासामध्ये भगवान शिवाचे स्मरण होते. सतीशना जंगलात पोहोचता तिच्या उपस्थितीने तिथल्या भयानक वातावरणाला एक नवीन रूप दिले. तिची शांतता आणि दृढ चाल, तिच्या चेहऱ्यावरील आणि देवावरील अटळ श्रद्धा आणि तिच्या हृदयातील निर्भयता तिला एक दिव्य तेजस्वी व्यक्तिमत्वासारखी वाटत होती. पण सतीशनाच्या या तेजामुळे ती अज्ञानी चेटकिणीच्या क्रूर स्वभावाला आणि भुकेला बळकटी देत होती. चेटकिणीच्या लपण्याचे ठिकाण जंगलात सर्वात अंधारात होते, जिथून ये जा करणाऱ्या प्रत्येकावर लक्ष ठेवत होते. जेव्हा त्यांनी सतीशनाला पाहिले तेव्हा त्यांचे पिशाची डोळे आनंदाने चमकू लागले आणि त्या आनंदाने नाचू लागल्या, मोठमोठ्याने ओरडू लागल्या आणि त्या आपापसात बोलत होत्या, बघा कोण जंगलात येत आहे. आमचे अन्न स्वतःहून चालत आले आहे. ते खाल्ल्याने आमची आता भूक भागेल. मग दुसरी चेटकीण तृष्णाने त्याकडे बोट दाखवले आणि त्यांनी म्हणाले, तू बरोबर आहेस. ते पहा, तिची त्वचा किती चमकत आहे. त्याचे मांस खूप चविष्ट आहे. मग तिसरी चेटकीण असं म्हणाली. वर्णजना जी सर्वात क्रूर होती तिच्या पिशाची हास्याने म्हणाली, तिच्या डोळ्यात भीती नाही. ती आपल्या आव्हान देण्यासाठी आली. आणि पण जेव्हा आपण ते आपल्या नखाने फाडून खातो तेव्हा तिला हे देखील कळेल की या जंगलात कोणीच पळून जाऊ शकत नाही. चौथी चेटकीण काया, जिने कधीही कोणत्या माणसाला सोडले नव्हते, ती लोभीपणे ओरडली, मला तिचे रक्त हवे आहे. तिचे रक्त उबदार आणि ताजे असेल. आमचा राग आणि भूक शांत करण्यासाठी ते पुरे आहे. हे ऐकून 5वी चेटकीण शशानाने त्यांच्याकडे बोट दाखवले आणि म्हणाली, बघा तिचा चेहरा किती शांत आहे. मला ते आवडत नाही. मला माझ्या रागाने तिची शांती चिरडून टाकण्याची आनंद होईल. आपण सर्वजण तिला एकत्र खाऊ. 6वी चेटकीण दर्पण, जी हुशार होती, तिने सर्वांना थांबवले आणि म्हणाली, थांबा, ही सामान्य स्त्री दिसत नाही. तिच्या काही अदृश्य शक्ती आहे. तिला खाण्यापूर्वी ती इथे का आली आहे हे आपल्याला समजले पाहिजे. पण खरे सांगायचे झाले तर माझी भूक मलाच विचार करू देत नाही. 7वी चेटकीण म्हणाली. निशिबाला, जी इतरांपेक्षा सर्वात वयस्कर आणि अनुभवी होती, ती म्हणाली, मला तिच्या आत्म्याचा वास येतो. तो शुद्ध आहे, खूप शुद्ध आहे. आपल्याला असा आत्मा शतकानुशतके एकदाच मिळतो. जर आपण ते खाल्ले तर आपल्याला अद्वितीय शक्ती मिळू शकते. परंतु हे देखील शक्य आहे की त्यांची शक्ती आपल्याला नष्ट करते. आपण प्रथम त्यांची चाचणी करून घेतली पाहिजे. तिचे बोलणे ऐकून क्रूर काया तिच्या पिशाचा स्मित हास्याने हसली आणि म्हणाली, ही शक्ती आपल्यासमोर कशी टिकू शकणार नाही. या जंगलात फक्त आपलेच राज्य आहे. आता आपण त्याला खाऊन टाकण्यास उशीर करू नये.
तर मित्रांनो, हे म्हणत सर्वजण सतीशनाला खाण्याबद्दल बोलू लागले. पण सतीशना न थांबता आणि न घाबरता त्याच्याकडे जात राहिली. मनात भगवान शिवाचे नामस्मरण करत होती. जंगलातील भयानक वातावरण, चेटकिनीचे भयानक हास्य आणि त्यांच्या क्रूरतेचा सतीशनावर काहीही परिणाम झाला नाही. ती त्यांच्या जवळ येत असताना तिच्या उपस्थितीने जंगलात एक विचित्र पवित्रता पसरू लागली. असे वाटले होते की तिच्या पावलांनी भगवान शिवाचे आशीर्वाद त्या भयानक जागेला शुद्ध करत आहेत. सतीशनाला जवळ येत असताना त्यांच्या चेहऱ्याकडे पाहताच त्या शांत झाल्या. तिच्या शांत चेहऱ्यावरील भाव आणि डोळ्यातील दैवी तेजाने त्यांना अस्वस्थ केले. त्यांचे अग्निमय डोळे जे आतापर्यंत त्याला शिकार म्हणून पाहत होते ते अचानक विझले. पहिली चेटकीन मिथकल्या दबलेल्या आवाजात म्हणाली, ही कोण आहे? हिच्या डोळ्यात आगीचा धग होता आणि अजिबात आता भीती नाही. ती सामान्य स्त्री वाटत नाही. हे ऐकून दुसरी चेटकीन तृष्णा आतापर्यंत सर्व क्रूरपणे बोलत होत्या अचानक काळजीत पडल्या आणि म्हणाली, मी तिच्याकडे जाऊ शकत नाही. ही कसली दैवी शक्ती आहे? आपली पावले बांधत आहे. तिसरी चेटकीन वारंजना हळूवारपणे म्हणाली, तिची तेजस्विता आपली भूक दाबवत आहे. हे कसे शक्य आहे? आपण अशी स्त्री यापूर्वी कधीही पाहिली नाही. चौथी चेटकीन क्रूर काया जी नेहमीच तिच्या शक्तीचा अभिमान बाळगत होती ती देखील भीतीने म्हणाली, मला आज असे वाटते की माझ्या आत काहीतरी बदलत आहे. ही स्त्री आपल्याकडे कशी आली? तिची भक्ती आपल्याला कमकुवत करत आहेत. आणि पाचवी चेटकीन सशानाने डोके टेकवले आणि म्हणाली, मला असे वाटते की माझे पाप माझ्या समोर येत आहे. ही स्त्री आपला नाश करू शकते आणि ती सामान्य स्त्री नाही. मला ते काही दैवी शक्ती आहे असे विशेष वाटते. मग सहावी चेटकीन म्हणाली, दर्पण जी सर्वात हुशार होती तिच्या सहमत झाली आणि घाबरून म्हणाली, ही स्त्री निर्भय आहे. हा फक्त शक्ती आणि तपश्चर्येचा परिणाम आहे जो आपल्या वाईट शक्ती परिणाम करत आहे. ही स्त्री आपल्याला सावध करण्यासाठी इथे आली आहे. आपण तिला स्पर्श करण्यासाठी प्रयत्न करू नये, नाहीतर आपण भस्म होऊन जाऊ. सातवी चेटकीन नशिबाला जी होती ती वयस्कर आणि बुद्धिमान होती. तिने सतीशनाला कडे पाहिले आणि म्हणाली, आपण आपल्या आयुष्यामध्ये अनेक लोकांना भस्म केले पण असा आत्मा कधी पाहिला नाही. त्यांचा आत्मा तेजस्विता, त्याची कधी भक्ती आणि त्यांची निर्भयता आपले क्रूर हृदय बनत चालले आहे. कदाचित ही आपल्याला समजून घेण्यासाठी इथे आली आहे, आपला नाश करण्यासाठी नाही. अशा प्रकारे सर्व चेटकींना समजले होते. चेटकिनीची भूक अचानक कमी झाली आणि त्यांच्या चेहऱ्यावरती क्रूरता आता विचित्र दुःखीत बदली. सतीशना जी अजूनही भगवान शिवाचे नाव घेत होती, जेव्हा तिने समोर उभ्या असलेल्या चेटकिनीकडे पाहिले तेव्हा तिच्या मनात कोणत्याही प्रकारची भीती जाणवली नाही. तिच्या चेहऱ्यावर कोणताही भय किंवा दहशत नव्हता. उलट असीम करुणेची भावना होती. तिच्या अशा रूपाने चेटकिनीच्या हृदयाला स्पर्श केला. एका चेटकिनीने मिथकल्या धाडस केले आणि तिला विचारले, बाई, तू कोण आहेस आणि तू इतक्या निर्भयपणे आमच्याकडे का आलीस? सतीशना शांतपणे म्हणाली, मी एक समर्पित पत्नी आहे. मी माझ्या पतीचे रक्षण करण्यासाठी भगवान शिवाच्या प्रसादासाठी शोधात येथे आली आहे. मला माहीत आहे की तू कोण आहेस, पण मला तुला पाहून भीती वाटत नाही. मी फक्त माझ्या धर्मावर आणि भक्तीवर विश्वास ठेवते. हे ऐकून मला फक्त क्रूरता आणि भुकेने उरलेले त्यांचे हृदय अचानक या महिलेच्या भक्तीने तीव्रतेने वितळू लागले. पहिल्यांदाच त्यांनी भीती आणि द्वेषाऐवजी करुणेने एका जीवाकडे पाहिले. सतीशनाने चेटकिनीकडे खोल करुणेने पाहिले आणि निर्भयपणे विचारले, हे महिलांनो, मला माहीत आहे की तुम्ही सामान्य आत्मे नाही आहात. तुमच्या भयानक रूपामध्ये काहीतरी कारण असेल. कृपया मला सांगा, तुम्ही कोण आहात आणि तुम्ही या शापित रूपात का आहात? हे ऐकून चेटकिनीपैकी सर्वात क्रूर दिसणारी मिथिकाया पुढे आली आणि तिच्या जळत्या डोळ्यांनी सतीशनाकडे पाहिले. ती म्हणाली, हे भाई, मी माझ्या मागील जन्मात एका सामान्य शेतकऱ्याची पत्नी होती. माझ्या पत्नीने माझ्यावर प्रेम केले पण मी त्याचा विश्वासघात केला. माझे दुसऱ्या पुरुषाशी संबंध होते आणि माझे पाप इतके मोठे झाले की माझ्या मृत्यूनंतर धर्मराजांनी मला चेटकिनीच्या रूपामध्ये ठेवले. आता मी या जंगलात भुकेले आणि अस्वस्थ आत्म्याप्रमाणे भटकत राहते, पण मला कधीच समाधान मिळत नाही. माझे हृदय प्रत्येक क्षणी जळत राहते.
यानंतर सर्वात क्रूरता दाखवणारी दुसरी चिटकीण तृष्णा पुढे आली आणि तिच्या डोळ्यात खोल वेदना होत्या. ती जड स्वरात म्हणाली, हे बाई, मी माझ्या मागील जन्मात एका ब्राह्मणाची पत्नी होते. मी एका मुलीला जन्म दिला होता, पण मी माझ्याच मुलीचे आयुष्य संपवले. एके दिवशी ती माझी नवजात मुलगी रडत होती आणि तिच्या रडण्याने मी अस्वस्थ झाले आणि मी तिला विहिरीत फेकून दिले. ती ओरडत राहिली, पण मी तिच्या ओरडण्याकडे दुर्लक्ष केले आणि माझ्या मृत्यूनंतर मी निष्पाप आत्म्याचे दुःख माझ्या पापाचे कारण बनले आणि माझ्या त्याच मुलीच्या पापी कृत्यामुळे हे रूप मला मिळाले आहे. नंतर तिसरी चेटकीण वर्णजना, जिचे रूप सर्वात भयानक होते, जी दुःखी स्वरूपात म्हणाली, हे बाई, मी माझ्या मागच्या जन्मात मी एका व्यभिचारी स्त्री होती. माझी शारीरिक भूक भागवण्यासाठी मी अनेक पुरुषांशी संबंध ठेवले. मी आयुष्यभर माझ्या पतीच्या आज्ञेचे उल्लंघन केले. माझे आयुष्य धर्म आणि प्रतिष्ठेच्या प्रत्येक मर्यादा तोडल्या. माझ्या पापांचा अंत नव्हता. तो माझ्या मृत्यूनंतर माझ्या कर्मांनी मला दिला आणि या जंगलात एक अतिशय शापित आत्म्याप्रमाणे कैद केले. आता मी येथे कैद भटकत आहे. यानंतर चौथी चेटकीण क्रूर काया जी होती ती म्हणाली, शांतपणे उभी होती. ती पुढे होऊन म्हणाली, तिच्या चेहऱ्यावर अपराधीपणाचा भाव होता. ती हळूहळू आवाजात म्हणाली, हे बाई, माझ्या मागच्या जन्मात मी धर्मांचा अपमान केला होता. मी मासिक पाळीमध्ये देवाची पूजा केली होती आणि त्याच काळजीमध्ये देवाची माझ्या पतीशी संबंध ठेवले. मला माहीत होते की हे धर्म प्रतिष्ठेच्या विरुद्ध आहे आणि मी तरीही दुष्कर्म केले. माझ्या या पापामुळे मला भयानक रूप प्राप्त झाले. पाचवी चेटकीण म्हणाली, हो बाई, मी माझ्या मागच्या जन्मात एक स्वार्थिक आणि रागीट स्त्री होती. मी माझ्या पतीला मारले आणि तो माझ्यावर प्रेम करत होता, पण द्वेष आणि लोभामुळे मी त्याला मारले. मी माझ्या पतीला विष देऊन त्याची संपत्ती हस्तगत केली, पण माझ्या आत्म्याला कधी शांती मिळू शकली नाही. माझ्या मृत्यूनंतर मला या स्वरूपात शाप आठवण करून दररोज दुःख सहन करते. त्यानंतर सहावी चेटकीण दर्पणा म्हणाली, तिच्या मागील जन्माची कहाणी सांगितली आणि म्हणाली, हो बाई, माझ्या दारावर येणाऱ्या पाहुणाऱ्या आणि सर्व देवी देवतांचा, ऋषींचा, संतांचा मी अपमान केला आहे. रागाच्या भरात मी अंगणातील तुळशीचे रोप उपटून फेकून दिले, जे माझ्या आईने खूप प्रेमाने लावले होते. ते मला समजले नाही की तुळशीमध्ये भगवान विष्णूच्या कृपेचे प्रतीक आहे. या पापामुळे मला शाप मिळाला आहे आणि आता मी भटकत आहे. तिच्या कृतज्ञतेचा पश्चाताप करून शेवटी सर्वात जुनी आणि बुद्धिमान चेटकीण निशिबाला सहज पुढे येऊन आली. ती म्हणाली, हे बाई, मी माझ्या मागच्या जन्मात गर्भवती होते. माझे आयुष्य खूप कष्टाने भरलेले होते. माझ्या पतीने मला सोडून दिले आणि समाजाने मला अपमानित केले आणि ह्या सर्व दुःखाचे माझा आत्मा मला त्रास देत होता आणि मी गर्भवती असताना आत्महत्या केली आणि माझ्या गर्भाशयात वाढणारे निष्पाप जीवनही माझ्यासोबत संपले. हे माझे सर्वात मोठे पाप होते. आता मी या जंगलात शापित आत्म्यासारखे भटकत आहे. अशा प्रकारे सर्व चेटकिणींनी त्यांचे सर्व पाप वेदना सामायिक केल्या आणि त्या चेटकिणीने मागील जन्माच्या त्यांच्या वेदना ऐकल्यानंतर सतीशनाला खूप करुणा वाटले. त्यांचे दुःख समजून ती हळुवारपणे म्हणाली, हे बाई, तुम्ही सर्वांनी तुमच्या मागच्या जन्मात जे काही वाईट कृत्य केले आहे त्याचे परिणाम तुम्ही भोगला आहात, पण शक्य असल्यास मी तुम्हाला मदत काही करू शकेल का? या शापांपासून मुक्त होण्याचा काही मार्ग आहे का? तर सर्व चेटकिणीने सर्वात जुनी बुद्धिमान निशिबाला दुःखी स्वरात म्हणाली, हे सतीशना, जर कोणी आम्हाला मदत करू शकत असेल तर या जंगलात स्थिर एक दिव्य वृक्ष आहे. त्याचे नाव देवतरू आहे. ते एक विशेष ठिकाणी आहे जिथे फक्त खऱ्या मने आणि अटळ दृढ निश्चयानेच पोहोचता येते. हा वृक्षराज कोणत्याही शापित जीवाला मोक्षाचा मार्ग दाखवू शकतो, पण जिथे पोहोचणे सोपे नाही. तिथे अज्ञात शक्ती आहे आणि अडथळ्यांनी भरलेले आहे. निशिबाचे बोलणे ऐकून सतीशनाने दृढ स्वरूपात म्हणाले, हे देवी, जर तो वृक्ष तुमचा मोक्षाचा मार्ग दाखवू शकत असेल, हे देवी, जर तो वृक्षराज तुम्हाला मोक्षाचा मार्ग दाखवू शकला तर मी त्याला नक्की शोधून काढेन. या जंगलात किती अडथळे आले तरी मी देवाचे नाव घेत पुढे जाईन.
असे म्हणत सतीशना त्या चेटकिनीच्या मुक्तीसाठी या वृक्षराजाला शोधण्यासाठी जंगलात पुढे जाते. वृक्षराज देवतरू या भयानक जंगलात सर्वात खोल भागात वसलेले होते. तर मित्रांनो, कथा पुढे सांगताना धर्मराज म्हणतात की देववर्षी नारदजी हे एक सामान्य झाड नव्हते, ते स्वतः एक दिव्य झाड होते. त्यांच्या फांद्या सोन्यासारखे चमकत होत्या आणि त्यांचे पाने हिरवे माणिकासारखे चमकत होती. फक्त त्यांच्या सावलीत खऱ्या मनाने प्रार्थना करत असे, त्यांचीच इच्छा पूर्ण होत असे. वृक्षराज देवतरूपर्यंत पोहोचण्याचा मार्ग अत्यंत कठीण आणि दुर्गम होता, पण सतीशना तिच्या दृढ निश्चयाच्या आणि देवावरील भक्तींच्या मदतीने या दिव्य वृक्षाला शोधण्यासाठी पुढे गेली. आणि काही वेळाने सतीशनाने जंगलाच्या एका खोल भागामध्ये प्रवेश केला. ती अशा ठिकाणी पोहोचली जिथे वातावरण इतर ठिकाणापेक्षा पूर्णपणे खूप वेगळे होते. हवे शुद्धता होती आणि सर्वत्र एक अद्भुत शांतता पसरली होती. ती त्या जागेच्या मध्यभागी एक विशाल आणि भव्य झाड होते. ते स्वतःमध्ये प्रचंड दिसत होते. त्यांच्या फांद्या राजाच्या मुकुटासारख्या पसरलेल्या होत्या आणि पाने खूप चमकदार होती, हिरव्या रत्नासारखी दिसत होती. सतीशनाने पाहिले की त्या झाडाचा चेहरा माणसासारखा आहे. तिला समजले की तो वृक्षराज आहे, ज्याबद्दल त्या चेटकिनीने सांगितले होते. सतीशना त्या झाडाजवळ गेली आणि त्याकडे हात जोडून नम्रपणे म्हणाली, हे दिव्य वृक्षराज, तुम्ही सामान्य झाड दिसत नाही. तुझे तेज आणि तुझी उपस्थिती अद्भुत आहे. कृपया मला सांग की तू कोण आहेस? तू या स्वरूपात का आहेस? मी ऐकले आहे की तू मानवी आवाजात बोलू शकतोस. तू एक झाड असूनही असे वृक्ष का आहेस? कृपया मला तुझ्या जीवनाचे रहस्य सांगा. काही क्षणासाठी ते ठिकाण एकदम शांत झाले. मग झाडाने हळूहळू गंभीर आवाजात बोलायला सुरुवात केली. त्याचा आवाज खोल आणि करुणेने भरलेला होता. तो म्हणाला, हे पतिव्रता सतीशना, मी काही सामान्य झाड नाही. मी माझ्या पापांचे परिणाम भोगत आहे. माझ्या जीवनाचे रहस्य एक. मी माझ्या मागील जन्मात एक श्रीमंत आणि गर्विष्ठ माणूस होतो. माझे नाव समर्जित होते. मी माझ्या स्वार्थासाठी झाडे तोडायचो. पवित्र मानल्या जाणाऱ्या पिंपळाच्या झाडांना मला कधीच वाटले नव्हते की ते झाड देखील जिवंत आहे आणि त्याच्याशिवाय पृथ्वीवरील जीवन शक्य नाही. त्यांच्या आत्म्यात करुणा नव्हती. मी माझ्या स्वतःच्या फायद्यासाठी शेकडो पिंपळाच्या झाडांचा नाश केला आणि माझ्या मृत्यूनंतरच मला ही पापाची शिक्षा मिळाली. आता मी स्वतःच या जंगलात झाडाच्या रूपामध्ये उभा आहे आणि प्रत्येक क्षणी मी माझ्या चुकीचा पश्चाताप करत आहे. पण माझ्या रूपाने मला एक नवीन दृष्टी दिली. मला आता समजले आहे की निसर्ग आणि धर्माचा अपमान करणे खूप मोठे पाप आहे. या रूपात राहून मला एक वरदान मिळाले आहे. जे लोक मला खऱ्या मनाने प्रार्थना करतात त्यांना मी रोज मदत करू शकतो. वृक्षराजाची गोष्ट ऐकून सतीशनीला खूप आश्चर्य वाटले. तिने विचारले, हे वृक्षराज, जर तुम्ही मला मदत करू शकत असाल तर कृपया मला सांगा की त्या चेटकिनींना मुक्त करण्याचा उपाय काय आहे. मला त्यांचे दुःख संपवायचे आहे. ते वृक्षराज म्हणाले, हे सतीशना, तुमचे हृदय करुणाने आणि धर्माने भरलेले आहे. त्या चेटकिनींना मुक्त करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे भगवान शिवाच्या मंदिरातून बिल्वपत्र मिश्रित प्रसाद आणणे. तुम्ही भगवान शिवाच्या चरणी प्रार्थना करा आणि त्यांचा पवित्र प्रसाद घ्या आणि तो या चेटकिनींना खाऊ घाला. तलावाचे पवित्र पाणी आणि भगवान शिवाचे प्रसाद हे पाप त्यांचे नष्ट करेल आणि त्यांना मोक्ष देईल. सतीशना म्हणाली, हे वृक्षराज, तुमच्या मार्गदर्शनाबद्दल मी तुमची खूप आभारी आहे. मी भगवान शिवाच्या मंदिरातून बिल्वपत्र मिश्रित प्रसाद नक्कीच आणेन आणि या चेटकिनींना या शापांपासून मुक्त करण्याचा प्रयत्न करेन. तेव्हा वृक्षराज आशीर्वादाने भरलेल्या स्वरूपात म्हणाले, जा सतीशना, तुमच्या भक्तीने आणि दृढ निश्चयाने तुमचे काम नक्कीच यशस्वी होईल. देव तुम्हाला आशीर्वाद देवो. सतीशनाने हात जोडून वृक्षराजाला नमस्कार केला आणि भगवान शिवाचे नाव घेत त्या दिव्य मार्गावर ती पुढे जाऊ लागली, जिथे तिची भक्ती आणि धैर्य तिला मंदिराकडे घेऊन जात होते. वृक्षराजाकडून मार्गदर्शन मिळाल्यानंतर सतीशना भगवान शिवाच्या मंदिराकडे निघाले. जंगलाच्या मध्यभागी असलेले ते मंदिर जणू देवाच्या कृपेने दिव्य केंद्र होते. सकाळच्या सोनेरी प्रकाशाने चमकणारे ते मंदिर जणू स्वर्गातच खाली आलेले पूजास्थळ दिसत होते. त्यांची उंच शिखरे आकाशाला स्पर्श करत होती.
जणू ते देवाशी संवाद साधत आहे. स्वतंत्र घंटाचा मधुर आवाज घुमत होता. जणू देव आणि गंधर्व आकाशात घंटानाद करत होते. मंदिराच्या गर्भगृहात बसलेली देवाची मूर्ती इतकी दिव्य होती की तिच्या डोळ्यात पाहिल्यावरच मनाचा संपूर्ण भार तिचा हलका होतो. असे अद्भुत दृश्य पाहून सतीशना भारावून गेले. तर मित्रांनो, मंदिराजवळ एका कोपऱ्यात एक दिव्य बेलपत्राची वनस्पती लावलेली होती. त्याचे पाने चमकत असल्याचे तिला दिसत होते. लोक म्हणायचे हे बिल्वपत्र वनस्पती स्वतः भगवान शिवाच्या कृपेने जिवंत आहे. तिथे एक लहान तलाव होता जो अमृताच्या पाण्याने भरलेला होता. या पाण्याचा वापर भक्तांसाठी पवित्र प्रसाद तयार करण्यासाठी केला जात होता. सतीशनाने गर्भगृहात प्रवेश केला आणि भगवान शिवाच्या चरणी डोके टेकवले. तिने प्रार्थना केली आणि म्हटले, हे प्रभू, कृपया मला मदत करा. या शापित आत्म्यांना मुक्त करण्यासाठी मला तुमचा प्रसाद घ्यायचा आहे आणि मला माझ्या पतीसाठी तुमचे आशीर्वाद हवे आहेत. तर सतीशनाचे हे बोलताच वारग्याचा एक हलकासा ओझ झाला आणि काही बेलाचे पाने तुटून तिच्या ओंजळीत शिरले. हे पाहून सतीशनाला डोळ्यात अश्रू आले. तिने भगवान शिवाला नमस्कार केला आणि तलावातून पाणी घेतल्यानंतर मंदिराबाहेर आली. सतीशनाने पाणी आणि बेलाची पाने प्रसाद म्हणून घेतली आणि थेट देवतरूच्या झाडाकडे गेली. तिने तिथे पोहोचून तिने हातात पाणी घेतले आणि देवाचे नाव घेऊन भक्तीने वृक्षराजावरती शिंपडले. वृक्षराजावर पाणी पडताच एक अद्भुत घटना घडली. देवतरूची पाने आणि फांद्या चमकू लागल्या आणि संपूर्ण झाड दिव्य प्रकाशात बदलले आणि त्या ठिकाणी एक दिव्य पुरुष प्रकट झाला, जो देवासारखा दिसत होता. त्या दिव्य पुरुषाने सांगितले की कृपया तुमच्या वाणीने आणि देवाच्या कृपेने मला माझ्या आज पापांपासून मुक्त केले आहे. आता मी या शापातून मुक्त होऊन स्वर्गात जात आहे. मी नेहमीच तुमचे आभारी राहीन. असे म्हणताच तो माणूस दिव्य प्रकाशात विलीन झाला. सतीशनाने त्याला नमस्कार केला आणि नंतर ती चेटकिनीकडे निघाली. त्या 7 चेटकिनींना भेटून तिने त्या बेलपत्राच्या स्वरूपात असलेला देवांचा प्रसाद दिला आणि म्हणाली, हे महिलांनो, हा प्रसाद म्हणजे भगवान शिवाच्या कृपेचे प्रतीक आहे. हे तुम्ही स्वीकारा आणि तुमच्या पापांपासून मुक्त व्हा. चेटकिनीने पूर्ण श्रद्धेने तो प्रसाद स्वीकारला. प्रसाद खाल्ल्यावर त्यांचे भयानक रूप बदलू लागले. त्यांची जळलेली त्वचा आणि उग्र डोळे आता शांत आणि सुंदर झाले. त्यांच्या विकृत आकृत्या दैवी महिलांमध्ये रूपांतर झाल्या. त्यांच्या चेहऱ्यावर पवित्रतेचा आभा पसरला. शापांपासून मुक्त झाल्यानंतर सर्व चेटकिनी सतीशनाला म्हणाला, हे पवित्र स्त्री, तुझ्या भक्तीने आणि करुणेने आम्हाला आमच्या पापांपासून मुक्त केले आहे. आम्ही नेहमी तुमचे आभारी राहू. असे म्हणत ते सर्व आत्मे दिव्य प्रकाशात विलीन झाले. त्या आत्म्याच्या जाण्यानंतर सतीशना जंगलातून सुरक्षितपणे घरी परतले. जेव्हा ती तिच्या घरात पाऊल ठेवते तेव्हा तिच्या डोळ्यात समाधान होते. तिच्या हातात देवाचा पवित्र प्रसाद होता, जो तिला अनेक अडचणी आणि भयंकर अडथळे पार करून मिळाला होता. ती तिच्या पतीकडे गेली आणि ती म्हणाली, हे स्वामी, कृपया देवाचा प्रसाद स्वीकारा. तो तुमचा आजार नक्की दूर करेल. तर मित्रांनो, धर्मदत्तच्या पतीने सल्ल्यानुसार प्रसाद खातात जणू काही त्याच्या शरीरातून सर्व आजार नाहीसे झाले आणि त्याची तब्येत खूप सुधारली. तो सतीशनेकडे पाहून म्हणाला, हे पत्नी, तुझ्या भक्तीने आणि संयमाने आणि दृढ निश्चयाने तू माझे प्राण वाचवलेस आणि मला हे देखील समजले की खऱ्या प्रेमासमोर आणि निष्ठेसमोर कोणताही अडथळा मोठा नाही. आज तू माझ्या पतीवरील भक्तीचे आनंदी होऊन एक उदाहरण सादर करून संपूर्ण स्त्री जातीला अभिमानित केले. मी तुला वंदन करतो. तर मित्रांनो, नारदजीकडे पाहून धर्मराज म्हणाले, हे महान ऋषी, ही कथा ऐकल्यानंतर तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले असेल. कोणत्या पापामुळे स्त्रिया चेटकीन बनतात? हे महान ऋषी, पुरुषाला आणि त्याच्या वाईट कर्माचे फळ नक्कीच भोगावे लागते, पण देवाची भक्ती आणि खरा पश्चाताप प्रत्येक पापाचा नाश करू शकतो. हे महान ऋषी, आता मी दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर देतो की आत्महत्या करणारा व्यक्ती पुढचा जन्म कसा घेतो आणि कधी घेतो आणि शेवटी त्याने कोणत्या कर्मामुळे तो आत्महत्या करतो. तर एका ऋषीमुनी, आज मी तुला या गहन सत्यतेची जाणीवसुद्धा करून देत आहे. जेव्हा एखादा माणूस आत्मज्ञानापासून दूर होतो आणि त्याला असे वाटते की जीवन हे फक्त दुःखाचे संग्रह बनले आहे, तेव्हा त्याचे मन कमकुवत आहे. त्याला वाटते की त्याला मृत्यूपासून मुक्तता मिळेल, पण त्याचे हे विचार त्यांच्यासाठी सर्वात मोठा भ्रम आहे.
जो आत्मा स्वतःच्या हाताने जीवाचा त्याग करतो तो केवळ शरीर सोडत नाही तर धर्माच्या विरोधातही उभा राहतो. हे मुनिवर, जेव्हा एखादा आत्मा आत्महत्या करतो तेव्हा त्याला मृत किंवा जिवंत म्हटले जात नाही. तो अंधारात राहून भूत जगात प्रवेश करतो. त्याला शरीर आणि किंवा शांती मिळत नाही. अशा आत्म्याला मृत्यूनंतर एक वेगळा विशेष प्रकारचा छळ सहन करावा लागतो. तो पृथ्वी आणि यमलोक त्यांच्यामध्ये भूत जगात फिरत राहतात. हे देवर्षी, गरुड पुराणातील प्रेतकल्पामध्ये आत्म्यामध्ये असे म्हटले आहे की जरी माणूस जिवंत नसला तरी तो कोणत्याही भीतीशिवाय मरेल. तर तो आत्मा भूक, तहान, इच्छा आणि दुःखाने वेढलेला असतो, परंतु शरीर नसल्यामुळे तो काही अनुभवू शकत नाही. नैसर्गिक मृत्यूचे वय संपेपर्यंत त्याला ही स्थिती माणसाला सहन करावी लागते. त्याच्या इच्छा जळत राहतात. त्याला नैसर्गिक मृत्यूचे वय संपेपर्यंत त्याला स्थिती सहन करावी लागते. त्याच्या इच्छा जळत राहतात. त्याला समाधान मिळत नाही. हे त्याच्या अपूर्व प्रवासाचे परिणाम आहेत. प्रेत योनीचा छळ अग्नीसारखा आहे. या आत्म्याला जाळत नाही तर ती फक्त त्याला त्रास देते. असा आत्मा दिसत नाही किंवा नष्ट होत नाही. तो फक्त भटकत राहतो. आणि आत्महत्या केलेल्या व्यक्तीचा आत्मा त्यांचे निर्धारित आयुष्य संपेपर्यंत नवीन जन्म घेऊ शकत नाही. जर तो 80 वर्षापर्यंत जगण्याचा जन्माला आला असेल आणि त्याने फक्त 30च वर्ष शरीर सोडले असेल तर तो उर्वरित 50 वर्ष अपूर्ण आत्मा म्हणून भटकत राहील आणि त्यानंतर तो जन्माला येतो. पण ते नैसर्गिकरित्या ते घडणार नाही. कधी कधी मानसिक रुग्ण म्हणून, कधी कधी तो अपंग असतो, तर कधी वेदनादायक पशुजन्मात. हे महान ऋषी, आत्महत्या केलेल्या आत्म्याचे नवीन जीवन कधी सोपे नसते, कारण त्याने आपले मागील कर्मे मध्ये सोडून दिलेले असते. जर कर्मे अपूर्ण असेल तर त्याचे परिणाम देखील विकृत होतात. धर्मराजाचे शब्द ऐकून नारदजी म्हणाले, हे धर्मराज, तो आत्मा मुक्त होऊ शकतो का? या प्रश्नाचे उत्तर देताना धर्मराज म्हणाले, हे ऋषी, जर त्या आत्म्याच्या कुटुंबातील सदस्यांनी त्या सदस्याला त्याची जाणीव झाली आणि धर्मत्यागाची मदत घेतली तर तो मुक्त होऊ शकतो. यासाठी कुटुंबातील सदस्यांनी श्राद्ध, पिंडदान, गंगाजल, पवित्र स्नान आणि भक्तीची अग्नी करून त्या आत्म्याला हळूहळू मुक्त करावे. मग तो आत्मा धर्मराजाच्या दूताद्वारे पुन्हा गती मिळवतो आणि नवीन जीवनाकडे वाटचाल करतो. हे एक खोल आणि सूक्ष्म सत्य आहे जे केवळ श्रद्धा आणि कर्माने समजू शकते. म्हणून महान ऋषी मानवाने त्याला मिळालेल्या शरीराचा आदर केला पाहिजे. हे शरीर आत्महत्येसाठी बनलेले नाही, तर हे मुक्तीची शिडी आहे. ज्या आत्म्याला दुःखात धीर आणि श्रद्धा असते तो फक्त आत्मा मोक्षाकडे जातो आणि मृत्यूनंतर पतन पावत नाही. आणि जो आत्मा आत्महत्या करतो तो स्वतः मोक्ष नावाची शिडी तोडतो आणि वर्षानुवर्षे नश्वर जगामध्ये भटकत असतो. हे महान ऋषी, हे जीवन एक मौल्यवान संधी आहे. जो आत्मा त्याला क्षुल्लक समजून सोडून देतो आणि तो आपले भविष्य केवळ अंधारात टाकतो. माणसाने कितीही परिस्थिती काही असो, संयम आणि भक्ती आणि ज्ञानाने त्यावर मात करावी. ज्याप्रमाणे रात्रीनंतर पहाट येते त्याचप्रमाणे जीवनाच्या प्रत्येक अंधारानंतर एक प्रकाश निश्चित असतो, असे म्हणत धर्मराज आपले विधान संपवतात. तर मित्रांनो, अशा प्रकारे आजचा दिव्य आणि ज्ञानाने भरलेली ही कथा संपलेली आहे. आशा आहे की तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि चॅनलवर नवीन असाल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.